लास्ट सेशन मध्ये आपण ऍरे बघितला होता आणि ऑब्जेक्ट जस्ट सुरू केला होता. ठीक आहे, नॉन प्रिमिटिव्ह. तर आता त्यापैकी आपण ऑब्जेक्ट बघू. ठीक आहे, ऑब्जेक्ट काय असते? नॉर्मल कलेक्शन ऑफ हेट्रोजेनियस एलिमेंट्स. हेट्रोजेनियस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. तेच रोल नंबर बघा, याचा टाईप काय आहे? नंबर आहे. नेम याचा टाईप काय आहे? स्ट्रिंग. कॉन्टॅक्टचा नंबर, क्लासचा स्ट्रिंग. ठीक आहे, आता आपण एखादा बुलियन म्हणजे व्हेरिएबल पण घेऊ शकतो, जसं की लेट अस हॅज, पेड, प्लीज, समथिंग. त्याने जर फी भरायचं पूर्ण तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. ठीक आहे, अँड ठीक आहे, ॲज ऑफ नाऊ एवढं. तर आय एम जस्ट क्युरियस की चला आता हा एक स्टुडंट बनला. ठीक आहे, याचा आपण नाव देऊ. ठीक आहे, लेट्स मॉडिफाय ना. आता समजा एक दुसरा विद्यार्थी आला ज्याचं नाव आहे आदित्य. तर आपल्या आदित्यचे इन्फॉर्मेशन भरायची. आदित्यचा रोल नंबर असेल 2. आदित्यचा नेम असेल आदित्य, कोर्स. आदित्यचा कॉन्टॅक्ट असेल काहीतरी, आणखी नंबर चेंज करून बघा. आणि जास्त झालं बहुतेक. तर मी आदित्यचा क्लास टाकून विसरून गेलो. ठीक आहे, ॲज पेड प्लीज लेट अस फॉल्स. Then comes another student. Let us say that Rizwan. ठीक आहे, रिजवानचा रोल नंबर विसरलो. नेम रिजवान. तर हॅज पेड प्लीज. ठीक आहे, आय जस्ट इमॅजिनिंग पैसे भरलेले. तर इथे काय झालं, ऑब्जेक्ट मध्ये सी आपण टाईपस्क्रिप्ट बद्दल बोलतोय तर मोस्टली आपण टाईप सेफ्टी किंवा स्ट्रिक्टली टाईप याच्याबद्दल बोलू. ठीक आहे, ऑब्जेक्ट तुम्ही ऑलरेडी बघितलेलं असेल, त्याने नाही बघितलेलं. ऑब्जेक्ट असं असतं, ठीक आहे, ज्याच्यामध्ये की आणि व्हॅल्यूज असते. तर रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट, क्लास जर सगळं कीज आणि वन त्याचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर ऍक्च्युअल आणि त्याचा क्लासचं नाव, ट्रू, हे सगळे सगळे झाले व्हॅल्यूज. ठीक आहे, ऑब्जेक्ट की व्हॅल्यू पेअरचं कलेक्शन आहे. ठीक आहे, आणि त्या व्हॅल्यूजचा जो टाईप असेल तो काय पण असू शकतो. इट कॅन बी नंबर, स्ट्रिंग, बुलियन, अनडिफाईन्ड, नल. ओके, आता आपण ज्या प्रॉब्लेम बद्दल डिस्कस करतोय तो आहे की ह्या तिन्ही स्टुडंट मध्ये डेटा खूप मिसमॅच आहे. ठीक आहे, मिसमॅच इन द सेन्स कसा मिसमॅच आहे की इथे रोल नंबर, नेम, प्रॉपर्टी सगळं आहे, पण नेक्स्ट आदित्यमध्ये काय झालंय, आदित्यमध्ये काही गोष्टी मिसिंग आहे, जसं की क्लासचं नाव. रिजवान स्टुडंटच्या डेटामध्ये रोल नंबर पण मिसिंग आहे, कॉन्टॅक्ट पण मिसिंग आहे. तर अशा खूप काही गोष्टी मिसिंग मिसिंग आहेत. तर आपल्याला एक असं काहीतरी पाहिजे स्टँडर्ड. जसं आता बघा, आपल्याला जर सांगितलं म्हणून की एखाद्या व्हेरिएबल मध्ये नंबर एंटर करायचे, तर आपण नंबर करू शकतो एंटर. आपण दुसरं काही करू नाही शकत. एखाद्या व्हेरिएबल मध्ये जर स्ट्रिंग असेल तर स्ट्रिंगच नंबर नाही टाकू शकत किंवा बुलियन नाही टाकू शकत. तसं ऑब्जेक्ट मध्ये पण काहीतरी असायला पाहिजे जे ठरवेल की त्या ऑब्जेक्ट मध्ये कुठल्या कुठल्या की व्हॅल्यू पेअर असायला पाहिजे, कोणत्या कोणत्या कीज असतील. राईट, तर त्याच्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, इंटरफेस अँड टाईप एलियास. सो इंटरफेस अँड टाईप एलियास. ठीक आहे, आता इंटरफेस टाईप एलियास काय, तर इन शॉर्ट ऑब्जेक्टला टाईप देण्याचे प्रकार. ठीक आहे, आता हे सगळे ऑब्जेक्ट आहेत आपले. तर एक काम करू, आपण इंटरफेस बघून घेऊ काय असतं आणि त्याच्यानंतर मग बाकीचं बघू. चला, इंटरफेस एक इंटरफेस
याचं नाव देऊ स्टुडंट इन्फो. ठीक आहे. आता स्टुडंट इन्फो मध्ये काय काय असायला पाहिजे, तर रोल नंबर असायला पाहिजे, टाईप असायला पाहिजे नंबर. त्याच्यानंतर असायला पाहिजे नेम ऑफ टाईप स्ट्रिंग. त्याच्यानंतर असायला पाहिजे म्हणजे can I use semicolon contact of type number and has is boolean. तर एका स्टुडंटच्या व्हॅल्यू सॉरी डेटामध्ये या 4 फील्ड्स किंवा 4 कीज असायलाच पाहिजे. ओके. तर आता आपण या इंटरफेसचा यूज करू विथ आदित्य. ओके. सगळ्यात पहिले कोण होता, बोध. ओके. क्लास पण आहे ना आपला, क्लास पण राहून गेला. क्लास पण आला. आता त्या टाईपला यूज करायचं आपण नॉर्मली, जसं आता इथे बघा रोल नंबर आहे, रोल नंबरला आपण टाईप कसं दिला, कोलन दिलं आणि टाईपचं नाव. नेमला कसं दिलं, कोलन आणि टाईपचं नाव. तसंच आपल्याला ह्याला द्यायचं. हा एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टच्या पुढे कोलन आणि टाईपचं नाव स्टुडंट इन्फो. तर आता बघा आपण स्टुडंट इन्फो इंटरफेस जो आहे तो वापरलेला आहे ऍज अ टाईप ऑफ दिस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि त्याच्यापैकी जेवढे पण फील्ड्स होत्या त्या स्टुडंट इन्फो मध्ये, त्या सगळे इथे प्रेझेंट आहेत. सो त्याच्यामुळे काय झालं, इथे इश्यू नाही आला, काही प्रॉब्लेम नाही आला. सेम जर मी ते करतोय तर काही गोष्टी रिक्वायर्ड असतील ज्या आपण टाकलेल्या नाहीयेत, जसं की क्लास, तर आता तो एरर द्यायला लागेल. बघा, प्रॉपर्टी क्लास इज मिसिंग इन टाईप. ठीक आहे. तर त्या टाईप मध्ये तुम्ही क्लास प्रॉपर्टी मिस केलेली आहे, तर आपण ती क्लास प्रॉपर्टी याला दिलीच पाहिजे. जर नाही दिली तर प्रॉब्लेम होईल. लेट अस से TYSC whatever आता काय पण टाकतो. ठीक आहे. UCS. तर जर मी त्याला सगळ्या प्रॉपर्टी पास केल्या तरच तो सॅटिस्फाय होतो, अदरवाइज नाही होत. जर रिजवान मध्ये बघा भरपूर गोष्टी मिसिंग आहेत. इन्फो जर आपण केलं तर बघा तो एरर द्यायला लागेल. सो टू सॉल्व द इश्यू वी हॅव टू एंटर ऑल दोज थिंग. काय काय मिसिंग आहे, कॉन्टॅक्ट नंबर मिसिंग आहे. कॉन्टॅक्ट नंबर फर्स्ट, सॉरी. And of last using number, let us say 4. And now it is satisfied. ठीक आहे. सी इंटरफेस ना ऍक्च्युली जेव्हा ऑप्शन मध्ये शिकू ना तेव्हा तुम्हाला समजून इंटरफेस ऍक्च्युअल मध्ये काय असतो. ऍज ऑफ नाव असं समजून घ्या की ऑब्जेक्टला जेव्हा आपण टाईप देतो तेव्हा आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, एक इंटरफेस आणि एक टाईप एलियास. त्याच्यापैकी आपण एक इंटरफेस बघितला, त्याच्यामध्ये आपण सांगतोय की त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज असायला पाहिजे, आणि सॉरी नॉट व्हॅल्यूज, कुठल्या कुठल्या कीज असायला पाहिजे, आणि त्या कीज मध्ये कोणती व्हॅल्यू आपण पास करू शकतो, म्हणजे कोणत्या टाईपची व्हॅल्यू पास करू शकतो. जसं की रोल नंबर एक रिक्वायर्ड की आहे, त्याच्यामध्ये आपण फक्त नंबर टाईपची व्हॅल्यू पास करू शकतो. नेक्स्ट नेम एक स्ट्रिंग टाईपची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतो. कॉन्टॅक्ट क्लास अँड हॅज पेड फीज एक काय करतो, बुलियन टाईपची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करतो. ओके. हे झालं नॉर्मल इंटरफेस. टाईप एलियास इज एक्झॅक्टली सिमिलर. टाईप त्याच्यामध्ये टाईपचं नाव द्यायचं, स्टुडंट इन्फो टाईप मिळते. ठीक आहे. इक्वल टू, एक मिनिट कोणी जर चार्ट मध्ये असतं, येस इंटरफेस एका प्रकारचा डेटा टाईप आहे ऑब्जेक्ट साठी. स्टुडंट इन्फो टाईप नावाचा मी एक टाईप एरिया बनवलेला आहे. इथे लेटेस्ट अज्युम की काही गोष्टी मला द्यायच्या आहेत, जसं की रोल नंबर. आय कॉपी पेस्ट एव्हरीथिंग.
बघा सिंटॅक्स मध्ये थोडासा चेंज आहे. इथे आपण सेमिकोलॉन दिले नाही, सॉरी इक्वल टू नाही दिले, ते इक्वल टू दिलेलं आहे. ठीक, तेवढा एक मायनर चेंज आहे, पण तो लक्ष ठेवला, अदरवाईज मी जर काढला तो तर ऑफकोर्स एरर द्यायला लागेल. सो लेट अस पुट इट बॅक. आणि इथे जर मी आता टाईप जर यूज केला तर तो एक्झॅक्टली सिमिलर मला आउटपुट देईल. बघा, सी नो इश्यूज. जर मी त्यातली एखादी गोष्ट रिमूव्ह केली, लाईक दिस, तर तो परत प्रॉब्लेम द्यायला लागेल की हॅज पेड पी इज अ मिसिंग प्रॉपर्टी. बघा, ऍज ऑफ नाऊ इंटरफेस आणि टाईप एलियास इज ऑलमोस्ट सिमिलर एक्सेप्ट द इक्वल टू सिम्बल, राईट. पण ऍक्च्युअल मध्ये थोडासा चेंज आहे. जसं की चलो इफ आय वॉन्ट टू क्रिएट अन इंटरफेस ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत प्लस दोन प्रॉपर्टी एक्स्ट्रा आहेत, ठीक आहे. किंवा एक काम करू, पहिले आपण टाईपचं बनवून घेऊ. टाईपचं मला जर असं काय करायचं असेल की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, दोन प्रॉपर्टी एक्स्ट्रा आहेत, जसं की टाईप स्टुडंट इन्फो, NRI स्टुडंट आहे काय आपल्याकडे, ठीक आहे. ते बाहेरच्या कंट्रीज मधले स्टुडंट आहेत. ते पण इथे आपण काय करतोय, या सगळ्या प्रॉपर्टी तर घेतोय आणि त्यात दोन प्रॉपर्टी स्टार्ट करतो, डेटाचे कंट्री स्ट्रिंग टाईपची आणि स्टेट. चलो ठीक आहे, तो कुठल्या स्टेट मध्ये पण आहे, तो पण स्ट्रिंग टाईपचा. ओके, तर आता मी हा जर टाईप यूज केला स्टुडंट इन्फो NRI नावाचा रिजवान मध्ये, ठीक आहे, तर त्याला काही गोष्टी लागतील, जसं की wait, अरे चॅट ऑलराईट. मिसिंग प्रॉपर्टी काय काय त्याच्यामध्ये, तर कंट्री आणि स्टेट या दोन प्रॉपर्टी मिसिंग आहे बघ. ठीक आहे, एरर वाचता आला पाहिजे. सो विल पुट दोज टू थिंग्स, कंट्री let us say US and state, not US, let us say New York city actually, ते पण ठीक आहे. एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर आता तो सॅटिस्फाईड, कारण त्याला कंटेंट सेट भेटत. प्रॉब्लेम ऍक्च्युअली इथे नाहीये, प्रॉब्लेम खाली आहे. प्रॉब्लेम काय की आपण ह्या प्रॉपर्टी सगळ्या ऍज इट इज कॉपी केल्या तिथे, म्हणजे कोड डुप्लिकेट केला. ठीक आहे, आता याने काय होतं, फाईलची साईज वाढते, कोडची साईज इव्हेंच्युअली वाढून जाते, आणि जो आपण बिल्ड करतो ऍट द एंड, जेव्हा आपण बघा ऍप्लिकेशन क्रिएट झालं, डेव्हलप झालं, ऍट द एंड बिल्ड स्टेज येते. त्या बिल्ड स्टेज मध्ये काय असतं की कोड जेवढा मिनिमम असला किंवा ती फाईल जेवढी छोटी बनली तेवढं चांगलं असतं, कारण तो लोड नाही घेत मग इनिशियली. म्हणजे जर एखादी फाईल डेटाचे 5 MB ची बनली आणि एखादी फाईल 2 MB ची बनली, तर ऑफकोर्स 2 MB ची फाईल कमी लोड घेईल स्टार्टिंग मध्ये. सो वी ट्राय टू मेक इट ऍज लिटल एज पॉसिबल, ऍज स्मॉल एज पॉसिबल. ठीक आहे, सो टू डू दॅट आपण कोड जेवढा कमी करायचा तेवढा, म्हणजे जेवढा होऊ शकतो तेवढा कोड कमी करतो. पण इथे काय झालं, आपण कोड कॉपी पेस्ट केला. सेम गोष्ट जर मला इंटरफेस सोबत करायची असली तर मी काय करू शकतो, इंटरफेस स्पेलिंग इंटरफेस स्टुडंट इन्फो NRI इंटरफेस, ठीक आहे. नाव खूप मोठं होते, पण यू हॅव टू गिव्ह अ रिलेव्हंट अँड मिनिंगफुल नेम. ठीक आहे, आता मला काय करायचंय, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज तर पाहिजेच आणि त्या दोन प्रॉपर्टी एक्स्ट्रा पाहिजे, दॅट इज कंट्री अँड स्टेट. सो आय जस्ट हॅव टू एक्सटेंड स्टुडंट इन्फो. आता एक्सटेंड केल्यानंतर काय झालं की ह्या स्टुडंट इन्फो NRI इंटरफेस मध्ये बाय डिफॉल्ट ह्या 5 प्रॉपर्टीज आल्या. ठीक आहे, इवन इफ आय डोंट ऍड एनीथिंग इन हिअर, आय कॅन स्टील यूज दिस. ठीक आहे, मी त्यात बघा अजून काय टाकलेलं नाही, हे फक्त त्याला एक्सटेंड केलेलं आहे. इवन इफ आय पुट इट हिअर, आय विल नॉट गेट एनी इश्यू. ठीक आहे, कारण या इंटरफेस मध्ये ऑलरेडी त्या 5 गोष्टी आलेल्या आहेत. इफ आय वॉन्ट टू एंटर सम मोर, लेट अस से कंट्री अँड स्टेट. कंट्री लेट अस से, सॉरी,
स्ट्रिंग अँड स्टेट ऑफ टाइप स्ट्रिंग. सी आता तो प्रॉब्लेम यायला लागला की दोन प्रॉपर्टी मिसिंग आहे, कंट्री अँड स्टेट. ठीक आहे, सो लेट अस गिव इट कंट्री अगेन यूएस, स्टेट ओहायो. ठीक आहे, तर इथे काय झालं बघा, कोड खूप कमी झालेला आहे, म्हणजे माझ्या 5 लाईन ऑफ कोड वाचले. आता आपण ऍक्च्युली छोट्या स्केलवर काम करतोय, आपलं ऍप्लिकेशन छोटे प्रॅक्टिस म्हणून आपण फक्त 5 फील्ड घेतल्यात. इन फ्युचर जेव्हा आपलं ऍप्लिकेशन मोठं होईल तर जास्त फील्ड असतील, 20-25 फील्ड असतील, तर त्या पूर्ण पूर्ण कॉपी पेस्ट करणं इज नॉट अ गुड आयडिया. सो बेटर यू हॅव टू गो विथ इंटरफेस, म्हणजे अशी एक असं एक वे डिसाईड करायची जिथे आपल्याला कोड कमी लिहावा लागेल. ठीक आहे, वी कॅन रियूज द ओल्डर कोड. ठीक आहे, हे झालं इंटरफेस आणि टाईप एलियास. आता इथे पण काही गोष्टी आहेत, जसं की ऑप्शनल एखादी फील्ड ठेवायची असेल तुम्हाला, जसं की लेटस से सिटी किंवा काय ठेवू शकतो, ऑल्टरनेट मोबाईल नंबर. चलो ऑल्टरनेट, ऑल्टरनेट कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट नंबर. ठीक आहे, आता मी हा ठेवलाय, म्हणजे मी डायरेक्टली ऍड केला. प्रॉब्लेम काय होईल, ज्या ज्या स्टुडंटनी हा इंटरफेस स्टुडंट इन्फो नावाचा इम्प्लिमेंट केला असेल किंवा ज्याचा टाईप हा असेल, त्यांच्यामध्ये इश्यू आला असेल की ऑल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर इज मिसिंग. जसं आता हा इथे बघेल, इथे आहेत, इथे तो काय सांगेल की ऑल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर इज मिसिंग. ठीक आहे, बट ऑल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर सगळ्यांना द्यायचा नसतो, राईट? इट इज ऑप्शनल थिंग. ज्यांच्याकडे आहे ऑल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर तो देईल, ज्यांच्याकडे नाही तो काय करणार. ठीक आहे, somehow we have to add that. तो ऑल्टरनेट साठी, सॉरी नॉट ऑल्टरनेट, ऑप्शनल फील्ड ठेवण्यासाठी आपण इथे क्वेश्चन मार्क देतो. क्वेश्चन मार्क म्हणजे दिस कॅन बी अ नंबर ऑर इट कॅन बी अनडिफाईन्ड, म्हणजे आपण नाही जरी दिलं तरी पण चालेल. ठीक आहे, तर आता वरती जो एरर आला होता इथे, तो आता गेलेला आहे. ठीक आहे, आणि ऑप्शनल आपण मल्टिपल गोष्टी ठेवू शकतो. ऑप्शनल दिल्यानंतर पण तुम्हाला थोडेसे अनडिफाईन्ड वाले एरर काढता आले पाहिजे, जे की इन फ्युचर आपण बघू. पण ऍज ऑफ नाऊ, आता पण म्हणजे आतापर्यंत आपण काय काय बघितलं, लेट मी जस्ट चेक इट विथ टाईप एरियाज. ठीक आहे, ऑल्टरनेट कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर. अगेन इथे बघा, इथे पण इश्यू आलाय रेज वन मध्ये. सो टू सॉल्व्ह इट, आपण इथे ऑप्शनल त्याला ठेवू शकतो. सी नाउ इट्स नॉट गिव्हिंग मी एनी सॉर्ट ऑफ एरर. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं. फर्स्ट थिंग फर्स्ट, ऑब्जेक्ट काय असतो. देन ऑब्जेक्टचा टाइप डिसाइड करण्यासाठी वी हॅव टू ऑप्शन्स, दॅट इज इंटरफेस अँड टाइप एलियास. इंटरफेस अँड टाइप एलियास मध्ये काय डिफरन्स आहे आपण तो बघितला, की वी कॅन एक्सटेंड द प्रॉपर्टीज ऑफ इंटरफेस बट वी कॅन नॉट डू इट विथ टाइप एलियास. वी डोंट हॅव एनी सॉर्ट ऑफ लिबर्टी विथ दॅट. ठीक आहे, देन ठीक आहे, इंटरफेस आपण एक्सटेंड केला, त्याच्यानंतर आपण ऑप्शनल फील्ड कशा ठेवायचे आपण ते बघितलं विथ क्वेश्चन. ठीक आहे, सो फार एनी इश्यू, लेट अस ट्राय टू कंपाइल इट. TSC C index dot TSC. जर हे कंपाइल झाल्याचा अर्थ काय की आपला कोड सक्सेसफुली रन झालेला चालतो. ठीक आहे, आपण प्रिंट काय केलं नाही, सो प्रिंट काय होणार नाही. इफ आय ट्राय टू सी, प्रिंट वगैरे काय होणार आहे, पण कोड प्रॉपरली जातो, म्हणजे कंपाइल टाइमला काही इश्यू नाही, रन टाइमला पण काही इश्यू नाही, एव्हरीथिंग इज फाईन. इथपर्यंत कोणाला काही इश्यू. नो सर. हो सर. बस दोनच. एक मिनिट स्टॉप रेकॉर्डिंग. ठीक आहे, तर आता आपण काय डिस्ट्रक्चरिंग सुरू केलेले. डिस्ट्रक्चरिंग मध्ये आपण काय करणार आहोत, त्यासाठी आपण थोडस प्रिरिक्विजिट बघतो की त्याची गरज काय पडते आपल्याला. ठीक आहे, तर आपण हे बघत होतो की ऑब्जेक्ट आणि ऍरे मधले आपण व्हॅल्यूज कसं बाहेर काढतो. तर सगळ्यात पहिले जर आपण ऑब्जेक्ट
टाईप मधलं बघितलं तर आपल्याकडे डॉट एक ऑप्शन आहे, ते आपण ऑब्जेक्टचं नाव डॉट प्रॉपर्टीचं नाव देऊन ते प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपण बाहेर करू शकतो. विथ ॲरे आपण ॲरेचं नाव स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इंडेक्स टाकू शकतो. इंडेक्स जर मी 2 टाकला तर ऑफकोर्स 0 1 2 तर 3 आपल्याला प्रिंट झालं पाहिजे कन्सोलवर. ठीक आहे, सो लेट अस रन दिस थिंग. आपण केलं त्याला कंपाईल अँड रन केलं तर बघा आदित्यचा क्लास आला, आदित्यचा रोल नंबर आला आणि त्या ॲरे मधली एक व्हॅल्यू बाहेर आली. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जर आता मला इथे एखाद्या ऑब्जेक्ट सोबत डॉट वापरायचं नसेल तर आय कॅन गो विथ दिस ॲज वेल, बट आता याला काही क्षण बघू देत. एलिमेंट completely has type any because integral find roll number. ठीक आहे, वी कॅन गो विथ इट. आय गेस आपण जाता हे रिमूव्ह केलं तर बट ठीक आहे, हे पण करू शकतो आपण. आय गेस त्याला असं काहीतरी लागतं, ठीक, त्याच्यामध्ये तू या नावाची प्रॉपर्टी सर्च कर. सो लेट्स ट्राय इट आउट अगेन. कंपायलेशन आणि एक्झिक्युशन करावं लागतं आपल्याला. सी क्लास रोल नंबर आणि ॲरे मधली व्हॅल्यू. सो इथे आपल्याला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. ठीक आहे, आपण डॉट यूज करून पण करू शकतो आणि आपण ॲरे सारखं जरी त्याला यूज केलं तरी आपण बघू म्हणजे फेच करू शकतो. पण इन केस आपल्याकडे खूप साऱ्या व्हॅल्यूज आहे, आपल्याला त्याला स्टोअर करायचे. ठीक आहे, म्हणजेच जस्ट अज्युम की ह्या ऑब्जेक्ट मधली आपण रोल नंबर काढतोय, नेम काढतोय आणि क्लास काढतोय, 3 गोष्टी काढतोय. ठीक आहे, त्या 3 गोष्टी आपल्याला पुढे 4 ठिकाणी वापरायच्या आहे. तर आपण प्रत्येक वेळेला आदित्य डॉट रोल नंबर, आदित्य डॉट नेम, आदित्य डॉट क्लास हे नाही करू शकत. राईट, म्हणजे या 3 गोष्टी मला 4 ठिकाणी वापरायच्या, म्हणजे 3 4 12, म्हणजे मला 12 वेळा असं करावं लागेल. आदित्य डॉट, आदित्य डॉट, आदित्य डॉट. ठीक आहे, विच इज नॉट अ व्हेरी गुड थिंग. ठीक आहे, कारण प्रत्येक वेळेला आपण जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू बाहेर काढतो तेव्हा तेव्हा कम्प्युटेशनल पॉवर यूज होते. राईट, आणि कम्प्युटेशनल पॉवर यूज होणं म्हणजे काय, तर आपलं ऍप्लिकेशन स्लो होईल. सो बेटर दॅन दॅट वी हॅव अनदर ऑप्शन की आपण त्याला कुठेतरी स्टोअर करू शकतो. राईट, कसं करणार स्टोअर, तर लेटेस्ट एक काम करतो, मी रिमूव्ह करतो. ठीक आहे, सो व्हॉट आय कॅन डू इज वॅर नेम प्रॉब्लेम दिली आहे. ठीक आहे, आपण या प्रॉपर्टीचं नाव चेंज करू. स्टुडंट नेम बघा, तो एरर का दाखवतोय, कारण ते इंटरफेस ज्याला जिथे आपण ते केलंय ना तिथे सेम नेम नाही. ठीक आहे, स्टुडंट नेम आणि क्लास पण इथे देऊ शकतो. स्टुडंट क्लास करू त्याला आपण. ठीक आहे, अदर दॅन दॅट so what we can do is stud name is equal to stud name is equal to aditya dot stud name. स्टोर केलं, सेम गोज विथ क्लास. क्लास इक्वल टू aditya dot होईल. आता मी ह्या 2 गोष्टीला म्हणजे ह्या 2 व्हॅल्यूजला कुठे पण करू शकतो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आणि त्याला एक्स्ट्रा पॉवर यूज होणार नाही, कारण आपण ऑलरेडी ते स्टोअर केलेले. आता फक्त आपल्याला त्या इथे स्टोअर केले ते ऍक्सेस करायचे. ऑलराईट, तर कसं करू शकतो आपण इथे, जसं की लेट अस से नेम and to name, so we go with this class and class. ठीक है, now we can go ahead and run this. See, okay, चुकीच केलं मी काहीतरी, इथे पण क्लास केली, इथे पण क्लास केली.
ठीक आहे, कंपाईल करा अगेन अँड रन करा. सी आदित्य क्लास आणि अरे मध्ये होते, अरे मध्ये होते आपले. तर आता काय होतंय, आपण एक व्हेरिएबल यूज करतो ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी स्टोअर करतो, बरोबर. पण धिस इज अ रिडंडंट टास्क, म्हणजे आपण रिपीट करतो एक गोष्ट. काय रिपीट करतो, एक काम करतो मी अजून एखादी गोष्ट बाहेर काढतो. लेट अस से कॉन्टॅक्ट नंबर. तर वॅर कॉन्टॅक्ट इज इक्वल आदित्य डॉट कॉन्टॅक्ट. इथे काय होतंय, आपण आदित्य 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 खूप करतो. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्टचं नाव डॉट प्रॉपर्टी नेम, ऑब्जेक्ट नाव डॉट प्रॉपर्टी नेम, इट इज दी सेम थिंग. ठीक आहे, बस याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतं आपलं डिस्ट्रक्चरिंग. ठीक आहे, खूप जास्त मोठं नाहीये, इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. काय करतं की नंबर ऑफ, म्हणजे जो आपण लाईन ऑफ कोड लिहिलाय तो खूप जास्त आहे. त्यासाठी अजून 2-3 गोष्टी काढायच्या त्याच्यापैकी. तर अजून मला वॅर व्हेरिएबलचं नाव इक्वल टू ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टी हे करावं लागेल. दुसऱ्या माझ्याकडे काय ऑप्शन आहे की आय कॅन गो विथ डिस्ट्रक्चरिंग. कसं करणार, लेट अस से वॅर. ठीक आहे, इथे मी लिहितो व्हेरिएबल नेम ऍज ऑफ नाव, व्हेरिएबल्स इक्वल टू आपल्या ऑब्जेक्टचं नाव. ऑब्जेक्टचं नाव काय, आदित्य. तर मला आदित्य मधून काही गोष्टी बाहेर काढायच्या, म्हणजे त्याला डिस्ट्रक्चर करायचं आहे. ठीक आहे, तर आदित्यचा टाईप काय आहे सांगा लवकर. आदित्य कुठल्या टाईपचा आहे, म्हणजे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप पैकी कुठला येतो, ऍरे एक ऑब्जेक्ट, एवढं सांगा त्याला. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट राईट. तर ऑब्जेक्टला आपण डिनोट कसं करतो, युझिंग कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट्स. राईट. तर मी तेच करते की ते कर्ली ब्रॅकेट घेतलं. ओ ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट घेतलं आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये आता मला त्या त्या फील्ड टाकायचे ज्याला मला बाहेर काढायचंय. जसं की स्टुडंट नेम मला बाहेर काढायचंय, सो आय यूज स्टुडंट नेम. अदर दॅन दॅट अजून काय काढायचं बाहेर मला, स्टुडंट क्लास काढायचंय, काढलं. ठीक आहे, कॉन्टॅक्ट काढायचंय, कॉन्टॅक्ट काढलं, लाईक दिस कॉन्टॅक्ट. ओके, तर या म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलंय, या तिन्ही व्हॅल्यू बाहेर काढलेल्या आहेत, स्टुडंट नेम, क्लास अँड कॉन्टॅक्ट. बट लाईन ऑफ कोड जो आहे तो कमी आहे. बिहाइंड द सीन्स हेच होणार आहे जे आता आपण इथे केलं ते. पण रिडेबिलिटी ह्या कोडची जास्त चांगली आहे, की आदित्य नावाचा ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्ट पैकी आपण काही गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत. आता ही प्रॉब्लेम तुम्हाला येईल जेव्हा तुम्ही एपीआय इंटिग्रेशन वगैरे कराल, तेव्हा काय होईल, तुम्हाला जेसन भेटणार आहे. ठीक आहे, त्या जेसन पैकी, जेसन म्हणजे जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन, तो ऑब्जेक्ट एका प्रकारचा. ठीक आहे, जर हे जे आपण केलंय ना ते इमॅजिन करा की जेसनच आहे, जेसन डेटा आहे. तर जेसन डेटामध्ये पण की आणि व्हॅल्यू असते. ठीक आहे, तर तुम्हाला खूप वेळा असं होतं की त्या जेसन ऑब्जेक्ट मधून काही गोष्टी सेपरेट करायच्या असतात, बाहेर काढायच्या असतात. ठीक आहे, त्या काढण्यासाठी तुमच्याकडे एक ऑप्शन तर आहे की तुम्ही त्याला असं स्टोअर करू शकता दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे एक व्हेरिएबल बनवा, त्यात ते स्टोअर करा. ठीक आहे, इट इज लिटिल बिट कॉम्प्लेक्स. पण इथे काय होतं, डिस्ट्रक्चरिंग मध्ये तुम्हाला तेच करायला सोपं जातं. ओके, टॉकिंग अबाउट कॉम्पिटिशनल पॉवर दोघांची सेमच असणार आहे, कारण बिहाइंड द सीन्स हेच होणार आहे की त्याच्यापैकी तो स्टुडंटने बाहेर काढा, क्लास बाहेर काढा, कॉन्टॅक्ट बाहेर काढा. दुसरी गोष्ट, डिस्ट्रक्चरिंग मध्ये तुम्हाला ज्या फील्ड्स तुम्ही ठेवल्यात फक्त त्याच बाहेर येतील. जसं की मला सांगा, आता कॉन्टॅक्ट आहे तिथे, आदित्यमध्ये ऑल्टरनेट कॉन्टॅक्ट आहे का, असेल पण त्याची व्हॅल्यू अनडिफाईंड आहे. ठीक आहे, आदित्यमध्ये आदित्यमध्ये एखादी गोष्ट त्याला मी कमी करतो, क्लास नेम पण आहे, स्कूल नेम सांगा किंवा कॉलेज नेम. बघा आता सिन्स वी आर वर्किंग विथ टाइप्स, तर तो प्रॉपरली सांगेल की ही फील्ड तिथे यूज नाही करत. ठीक आहे, जावास्क्रिप्ट सोबत जर तुम्ही केलं सेम गोष्ट,
तर तो प्रॉब्लेम येणार नाही. लेट मी जस्ट ट्राय टू रिमूव्ह दिस. तो प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. ओके, टाईपस्क्रिप्ट थोडं जास्त झालंय, मोर दॅन माय एक्सपेक्टेशन्स. ठीक आहे, हे जर तुम्ही जावास्क्रिप्ट सोबत केलं ना तर तुम्हाला इथे तो देईल, म्हणजे प्रॉब्लेम देणार नाही, काही एरर वगैरे नाही येणार, पण त्याची व्हॅल्यू अनडिफाईंड होईल. ठीक आहे. सो कीप दिस इन माइंड की एखादी गोष्ट जर आपण चुकीची टाकतोय किंवा आपलं जर चुकून असं स्पेलिंग मिस्टेक होत असेल जावास्क्रिप्ट मध्ये, तर तो तुम्हाला अनडिफाईंड देईल. ठीक आहे. तुम्ही डोकं खाजवाल की ऑब्जेक्ट मध्ये तर ती व्हॅल्यू प्रेझेंट आहे, ती की व्हॅल्यू म्हणजे पेअर प्रेझेंट आहे, पण इथे ऍक्सेस का होत नाही, तर त्याचं कारण असू शकतं की तुम्ही कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे. सो डिस्ट्रक्चरिंग करताना, वेन यू आर वर्किंग विथ ऑब्जेक्ट्स, डिस्ट्रक्चरिंग करताना कीचं जे नाव आहे ते प्रॉपरली तुम्ही तिथे यूज केलं पाहिजे. अदरवाईज जर जावास्क्रिप्ट असेल तर तुम्हाला अनडिफाईंड मिळेल, जर टाईपस्क्रिप्ट असेल तर कंपाईल टाइम एरर मिळेल. आणि बघा, दुसरी गोष्ट चांगली पण आहे, आता मी जस्ट जे तुम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये काय होतं, जावास्क्रिप्ट जे आहे ते रन टाइम मध्ये इश्यू येतो बघा. म्हणजे ऍप्लिकेशन आपलं बिल्ड झालं, ऍप्लिकेशन कोणतरी यूज करते, ठीक आहे, पण त्या पर्टिक्युलर फील्ड मध्ये अनडिफाईंड झाल्यामुळे पुढचं काम जे आहे ते अटकणार आहे ऑफकोर्स. कारण आपण कोड असा लिहितो की ज्याच्यामध्ये जर कुठे एखाद्या ठिकाणी व्हॅल्यू जर नसेल, मिसिंग असेल किंवा अनडिफाईंड असेल, तर आपण एक्झिक्युशन मोस्टली करत नाही पुढच्या गोष्टीचं. तर त्यावेळेला काय होईल, रन टाइम इश्यू येईल. तर टाईपस्क्रिप्टचा हाच फायदा आहे की तुम्हाला कंपाईल टाइम समजतं की काय प्रॉब्लेम आहे. जसं आता मी जर स्पेलिंग मिस्टेक केली कुठेच, तर तो कंपाईल टाइम मध्ये मला सांगतो की तुझी स्पेलिंग चुकलेली, ती प्रॉपर्टी फॉरमॅट नावाची ती एक्झिस्ट नाही करत त्या टाईप मध्ये. ह्याच काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे टाईपस्क्रिप्ट पॉप्युलर झालेली. ठीक आहे. सो यप, हे झालं डिस्ट्रक्चरिंग कशाचं, ऑब्जेक्टचा. So let's go ahead and destructure numbers. नंबर्स म्हणजे काय, तर आपला ऍरे. ऍरेला आपण कसं करतो डिनोट, युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट. सेम. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट. आता मला काय करायचं, त्याच्यापैकी व्हॅल्यूज बाहेर काढायचे. कसं काढ, okay, what I'll do is I'll put a random number. Chalo, I put random number. Problem nothing. Okay, let us see. Uh, Array element distribution pattern expected. तुम्हाला ऍक्च्युअली इंडेक्स द्यायचं. It should not have any issue with this. Let me just check. Oh. If your comma operator is unused and has side effects, okay. What's wrong with this? Let me just check. Okay. अच्छा, sorry. My my bad. हा, इंडेक्स मध्येच काम चालतं ऑफकोर्स, पण आपण तिथे ते व्हॅल्यू कुठेतरी स्टोअर करतो. बघा, ऍरे मध्ये प्रत्येक गोष्ट इंडेक्सवर चालते आणि ऑर्डर त्याचा आपण फॉलो करतो. जर मी असं ठरवलं की ह्या नंबर्स ऍरे पैकी जी पहिली व्हॅल्यू आहे, म्हणजे ज्याचा इंडेक्स 0 आहे, ते मला कुठेतरी स्टोअर करायचं आहे. सो लेट अस से इथे मी लिहितो फर्स्ट नंबर. ठीक आहे. आता काय होईल, मी एकच फक्त लिहिलेला आहे फर्स्ट नंबर, तर ऍरे मधल्या व्हॅल्यूज पैकी जी व्हॅल्यू सगळ्यात पहिले येईल ती स्टोअर होईल फर्स्ट नंबर मध्ये. इफ आय ट्राय टू प्रिंट द फर्स्ट नंबर, इफ आय ट्राय टू प्रिंट द फर्स्ट नंबर, तो 1 प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे बघा, 1 प्रिंट झाला. नाउ आय गो विथ सेकंड नंबर
अँड थर्ड नंबर. ठीक आहे. आता सिक्वेन्स वाईज ऍरे मध्ये एक आधी येतो, त्याच्यानंतर 2 येतो, त्याच्यानंतर 3 येतो. तसंच एक जो आहे तो इथे जाईल, तिथे स्टोर होईल, 2 सेकंड नंबर मध्ये स्टोर होईल आणि थर्ड मध्ये 3 जाईल. सो वी विल जस्ट print it as well. Second number followed by this second number and third number. So 1 2 3 print झालं पाहिजे. बाकी काही नाही. See 1 2 ते print होते. If I change the positions, ठीक आहे, let us say की मी काहीतरी चुकीचं म्हणजे काहीतरी बदल करतो 4 5 2 and 3, तर इथे फर्स्ट नंबर मध्ये काय आलं पाहिजे? 4. 4 आलं पाहिजे. सेकंड मध्ये काय आलं पाहिजे? 5 5 आणि थर्ड मध्ये 2 2 आला पाहिजे. ओके, लेट अस सी. 4 5 2 म्हणजे अरेज मध्ये काय होतं की तो ऑर्डर वाईज फॉलो करतो, सिक्वेन्स वाईज. जो जी व्हॅल्यू पहिले येईल ती व्हॅल्यू पहिले स्टोर होईल. ठीक आहे. सो दॅट इज हाऊ डिस्ट्रक्चरिंग वर्क विथ अरे अँड ऑब्जेक्ट. बस एवढंच आजच्या टॉपिक. आता याच्यामध्ये तुम्हाला काही नाही समजलेलं आहे किंवा कुठे डाऊट आलाय मला सांगू. पाहिजे बघा, अरे डिस्ट्रक्चरिंग आपण मोस्टली कधी करतो, मी कधी करतो जेव्हा माझ्याकडे एक अरे खूप मोठा अँड आय वॉन्ट की मला फक्त पहिलीच व्हॅल्यू पाहिजे, तर आपण जनरली काय करतो, अरेचं नाव आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 0 टाकतो. ठीक आहे. इवन इफ वी डू दिस, आय विल गेट द फर्स्ट व्हॅल्यू, राईट. ऑब्जेक्ट मध्ये खूप डिस्ट्रक्चरिंग करायची गरज पडते. रिएक्ट ऍप्लिकेशन मध्ये आपण पण करतो, इफ यू रिमेंबर. बघा, ज्यांचे रिएक्ट झालेले त्यांना माहिती असेल की यू स्टेट नावाची हुक आहे. यू स्टेट नावाच्या हुक मध्ये म्हणजे ती रिटर्न करते काहीतरी, एक सॉर्ट ऑफ ॲरे टाईप रिटर्न करते, टपल बोलतात त्याला. ठीक आहे. त्या टपल मध्ये फर्स्ट जी व्हॅल्यू असते ती असते त्या स्टेटचं नाव, आणि सेकंड जी आहे ती आहे एक सेट स्टेट मेथड. ठीक आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टेटला सेट कसं करतो आपण ते, राईट. तर तिथे बघा सिक्वेन्स मॅटर करतो. जर मी उलट नाव केले, कधी करून बघायचे, सेट नाव पहिले लिहायचं, कॉमा त्या स्टेटचं नाव लिहायचं. जर इन केस आपण नेम सोबत खेळतोय असे, ज्यांचं रिएक्ट झालं फक्त तेच लक्षात घ्या. आपण असं लिहितो ना, कॉन्स्ट नेम सेट नेम आणि यू स्टेट असं लिहितो ना, यू स्टेट ऑफ स्ट्रिंग. ठीक आहे. हा आपला सॉर्ट ऑफ सिंटॅक्स असतो. ठीक आहे. तर इथे तुम्ही काय करून बघा ना, एकदा यास उलट करून बघा. बघा काय होते. या सेट नेम मध्ये तुमची व्हॅल्यू जाईल आणि नेम तुमचा फंक्शन म्हणून येईल. ठीक आहे. बिकॉज हा यू स्टेट फंक्शन जो आहे, असं इमॅजिन करा की हा फंक्शन एक ॲरे रिटर्न करतो. ठीक आहे. ॲरे रिटर्न करतो. इथे आहे स्टेटचं नाव, इथे आहे तो फंक्शन, इथे मे बी थोडे काही गोष्टी असतील जे आपल्याला माहिती नाही. वी आर जस्ट लिमिटेड टू फर्स्ट 2 थिंग्स, जसं की स्टेट आणि फंक्शन ते, राईट. मे बी त्याच्या पुढे अजून पण असतील, मे बी नसतील सुद्धा, पण आपण जनरली या 2 गोष्टी यूज करतो आणि त्यात पण सिक्वेन्स ऑर्डर जो पण आहे तो मॅटर करतो. दॅट्स इट अबाउट डिस्ट्रक्चरिंग. ठीक आहे. रिकॉर्डिंग बटन आदित्य नवशूस, आदित्य नवशूस, येस मिळेल, रिकॉर्डिंग मिळेल, पण त्यांनाच मिळेल जे सेशन मध्ये प्रेझेंट होते. सो आय टेक अटेंडन्स ऑफ दिस आणि त्यांना पर्सनली पाठवून देईन. सो ट्राय टू बी इन द लेक्चर. Yes, we are done with today's lecture. We'll stop recording now.